आता आज पुन्हा एकदा आपण महत्त्वाच्या काही विषयांकडे वळूया। पुण्यातील ड्रग्स पार्टीचं लोण ठाण्यात पोहोचतंय का असा प्रश्न निर्माण झालाय। ठाण्यात रेव पार्टी झाल्याचा आरोप केला जातोय। टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपले। येऊरमध्ये अवैध बारवर कडक कारवाई करण्यात आली। ठाणे महानगरपालिका आणि वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गारवा हॉटेलमधील अनधिकृत बांधकाम JCBच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। जितेंद्र आव्हाडांनी रविवारी या हॉटेलवर आक्षेप घेतला होता। संजय गांधी नॅशनल पार्क येऊरमध्ये 7 वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रवेशास परवानगी नसताना या रेव पार्टी कशा होतात असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला होता। भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनल मॅचच्या वेळी येऊर इथल्या गारवा हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात पार्टी सुरू होती। त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। स्थानिकांनी विरोधाची भूमिका घेतल्यानंतर महानगरपालिकेने गारवा हॉटेलवर कारवाई केली। पोलीस प्रशासन, उपायुक्त पोलीस यांच्या मार्फत आमचे संयुक्तरित्या आमची व्हिजिट झाली। या व्हिजिटमध्ये आम्हाला जे काय आयडेंटिफाय झाले त्या आयडेंटिफाय झालेल्या सगळ्या अशा एस्टॅब्लिशमेंटमध्ये की जे प्रोहिबिटेड पदार्थ वापरतात किंवा अनधिकृत बांधकाम आहेत अशावर आज पुन्हा जोरदार कारवाई सुरू करण्यात आली। वर्ल्ड कप दिवशी ज्या गारवा हॉटेलमध्ये अनधिकृत प्रमाणाची कारवाई चालू होती त्यावरती आता जबरदस्त करण्यात आला। लोकांना, आदिवासींना काय मेसेज आपल्या माध्यमातून? निश्चितच ही मेसेज असा आहे की या ठाणेकर इथले आदिवासी बांधव आणि आपले जे बांधव आहेत तर यांना ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र शासन सर्व आम्ही सोबत आहोत आणि त्यांचे जे काही राईट्स आहेत ते पूर्णपणे अबाधित राहतील यासाठी प्रशासन निश्चित त्यांना आश्वस्त करत आहे। ठाण्यातल्या येऊरमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर येऊरमध्ये फिरत होते असाही आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। वर्ल्ड कप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव पार्टी झाल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। तर राज्यात गुंडांना सहकार्य करणारे सरकार सत्तेत असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्सचं सेवन करत होते त्याच्या 50 मीटरवरच पोलीसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी धाड टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही। सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन तिथं जागं झालं। त्यामुळे ठाण्यात पण ह्या गोष्टी होत असाव्यात। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार, 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही। हे गुंडांना सहकार्य करणारं सरकार आहे। माझ्या मतदारसंघात आहे, अख्ख्या ठाण्यात आहे। अख्ख्या ठाण्यात कोण करतं, काय करतं सगळ्यांना माहिती आहे। मी कोणाच्या वैयक्तिक मतदारसंघाचं नाव नाही घेतलं। त्यांच्या मतदारसंघात काय काय होतं त्यांनी बघावं। मला माझ्या मतदारसंघात त्यांनी टीका केली, मला काही फरक पडत नाही, कारण का मी माझ्या मतदारसंघातल्या ड्रग्सच्या विरोधात आहे आणि मरेपर्यंत राहील। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी केलेल्या या टीकेचा राज्य सरकारकडून समाचार घेण्यात आला। आव्हाडांनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावं असा टोला आमदार प्रताप सरनाईकांनी लगावला। तर कोणतीही बेकायदा कृत्य खपवून घेतली जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय। जर अशा पद्धतीचा व्हिडिओ कुठे ट्विट झाला असेल तर ठाणे पोलीस आयुक्तांना तातडीने त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्याचे आदेश दिले जातील। कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता अवैध बार, अवैध पब आणि अशा पद्धतीने ड्रग्ज पार्ट्या होणारे हॉटेल्स यांच्यावरती तोडक कारवाई करण्याचे सक्त आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। ठाण्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे तोडक कारवाई सुरू झालेली आहे, महाराष्ट्रात सगळीकडे झालेली आहे। यंत्रणेचा डोळा चुकवून आडबाजूला जर असं कोणी काही करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल। जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका। पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौशामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो। ठाण्यातही आता कारवाईला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब आणि बार यांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत।
त्यानुसार या पब आणि बारवर हातोडा चालवला जातोय. सरकार तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलंय. मात्र त्यानंतरही येऊरमध्ये रेव पार्टी झाल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे प्रशासनानं अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.